नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेमध्ये महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आलेले आहे। तर सर्व शेतकरी बांधवांना पडलेला एकच प्रश्न आहे की आता पीएम किसान महासन्मान निधी योजना जी आहे, तर या योजनेमध्ये जे बदल करण्यात आलेले आहे किंवा त्या योजनेमध्ये जे बदल करण्यात आलेले आहे, तर मग ते नक्की कोणते बदल आहेत किंवा कोणत्या शेतकरी बांधवांना 19वा हप्ता हा मिळणार नाही, यासाठी कोणकोणती कामे करायची आहे किंवा काही शेतकरी बांधव असे प्रश्न विचारत आहे की आता आम्हाला इथून मागे म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 18 हप्त्यांचा लाभ आम्ही घेतलेला आहे, परंतु आता 19व्या हप्त्याचा लाभ आम्हाला मिळणार का, अशा सर्व शेतकरी बांधवांना अनेक प्रश्न पडलेले आहेत। तर मग खरोखर पीएम किसान महासन्मान निधी योजनेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत का, आणि जर बदल करण्यात आलेले आहेत तर मग ते नक्की कोणते बदल करण्यात आलेले आहेत, म्हणजे यासाठी ज्या नवीन अटी घालण्यात आलेल्या आहेत तर त्या कोणत्या आहेत, आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा जो 19वा हप्ता आहे तर तो नक्की आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे, याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर। शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम म्हणजे जी पीएम किसान महासन्मान निधी योजना आहे तर त्या योजनेचा लाभ आपल्याला वर्षाला 6,000 रुपयांचा मिळत असतो। प्रत्येकी 2,000 रुपये आपल्याला वर्षाला मिळत असतात। परंतु मित्रांनो, आता यामध्ये घरातील एकाच व्यक्तीला पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा लाभ हा मिळणार आहे, ही महत्त्वपूर्ण अशी अट घालण्यात आलेली आहे। म्हणजेच एका घरातील जर अनेक व्यक्ती म्हणजे पती किंवा पत्नी दोघांनाही जर पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा लाभ भेटत असेल तर आता त्यामधून एकाच व्यक्तीला म्हणजे पतीलाच लाभ भेटणार आहे किंवा पत्नीला, म्हणजे दोघातून एकाच व्यक्तीला लाभ भेटणार आहे। कारण असे बरेच म्हणजे आपण पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा जो 18 हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे तर त्यामध्ये अनेक शेतकरी बांधवांच्या म्हणजे पतींच्या नावावरती पण जमीन आहे आणि पत्नींच्या नावावर म्हणजे नवरा आणि बायको दोघींच्याही नावांवरती जर जमीन असेल तर दोघांनीही लाभ घेतलेला आहे। परंतु यापुढे आता त्या दोघातून फक्त एकाच व्यक्तीला लाभ घेता येणार आहे, म्हणजेच एका कुटुंबातील एकच व्यक्ती आता पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या येणाऱ्या हप्त्यांचा लाभ घेऊ शकतो। ही महत्त्वपूर्ण अशी अट आता या योजनेमध्ये घालण्यात आलेली आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता पती पत्नी मुलगा मुलगी असे चारही जण जर धरले तर त्यातून एकाच व्यक्तीला आता लाभ घेता येणार आहे। आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हा लाभ दिला जातो। तर डिसेंबर 2018 पासून ही योजना सुरू झालेली आहे आणि आपण आतापर्यंत 18 हप्त्यांचा लाभ देखील घेतलेला आहे। तर मित्रांनो, आता जिल्ह्यातही 2,78,000 शेतकऱ्यांना एकूण 18 हप्त्यांचा लाभ हा भेटलेला आहे आतापर्यंत। तर या सुरुवातीला योजनेमध्ये नोंदणी केलेल्या सर्व शेतकरी बांधवांना याचा लाभ देण्यात आलेला होता। म्हणजे इथून मागे आपण सर्व ज्या शेतकरी बांधवांनी आपली नोंदणी केलेली आहे, आपले फॉर्म भरलेले आहे, त्या सर्व शेतकरी बांधवांना लाभ देण्यात आला होता। परंतु यापुढे आता कुटुंबातील एकाच व्यक्तीला याचा लाभ भेटणार आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांनी ई-केवायसी व आधार लिंक हे अनिवार्य करण्यात आलेले आहे, म्हणजे तुमची जर ई-केवायसी कंप्लीट नसेल किंवा तुमचा आधार जर बँकेला लिंक नसेल तर आम्ही वेळोवेळी सांगत असतो की तुम्ही तुमची ई-केवायसी कंप्लीट करा, तुमचा आधार हे बँकेला लिंक आहे की नाही तेही तुम्ही चेक करून घ्या, हे यामध्ये अनिवार्य करण्यात आलेलं आहे। तुमची जर ई-केवायसी कंप्लीट नसेल तरीही तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा येणारा 19वा हप्ता हा मिळणार नाहीये। तुमचा आधार सुद्धा तुमच्या बँकेला लिंक असणं आवश्यक आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला 19वा हप्ता नक्की केव्हा भेटणार आहे याबद्दल देखील जाणून घेणार आहोत। तर आतापर्यंत आपण 18 हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि 19व्या हप्त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं आवश्यक आहे, तुमची ई-केवायसी कंप्लीट असणं आवश्यक आहे, तुमचा लँड शेडिंगचा सुद्धा प्रॉब्लेम असायला नको। त्यानंतर 19वा हप्ता हा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी या महिन्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। परंतु याची फिक्स जी तारीख आहे, म्हणजे आत्ताच आपण सोशल मीडियावरती पाहत आहोत की 18 जानेवारी, 20 जानेवारी, 22 जानेवारी अशा अनेक तारखा दिल्या जातात। परंतु मित्रांनो, अशी फिक्स तारीख ही अजून अद्याप सरकारकडून देण्यात आलेली नाही। परंतु आपल्याला पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा जो 19वा हप्ता आहे तर तो फेब्रुवारी महिन्यामध्ये नक्की मिळणार आहे आणि तारीख जी आहे ती फिक्स नाही आहे, म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये कधीही हा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, आता लाभार्थ्यांच्या नावावरती जी सन 2019 पूर्वी जमिनीची नोंद ही आवश्यक आहे यामध्ये, आणि 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीची वारसा हक्काची जमीन नोंद असल्यास त्या व्यक्तीला सुद्धा लाभ मिळणार आहे। तुमच्या कुटुंबातील पीएम किसानचे लाभार्थी किती आहे यामध्ये म्हणजे या अगोदर बऱ्याच एका कुटुंबातील 2-3 व्यक्तींनी सुद्धा याचा लाभ घेतलेला आहे, परंतु यापुढे फक्त एकाच व्यक्तीला याचा लाभ हा भेटणार आहे।
मित्रांनो, आता हे जे काही PM किसान योजनेच्या निकषामध्ये केंद्र सरकारने काही बदल केलेले आहेत, तर त्यानुसार आता शेतकऱ्यांना याची माहिती द्यावी लागेल. शिवाय eKYC केलेली नसल्यास त्यांनी त्वरित करून घ्यायची आहे. म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची eKYC कंप्लीट नाही अशा शेतकरी बांधवांनी त्वरित eKYC कंप्लीट करून घ्यायची आहे. आपला आधार हे बँकेला लिंक आहे की नाही तेही तुम्ही तपासून घ्यायचं आहे. म्हणजेच तुम्हाला 19चा हप्ता मिळण्यापासून काही अडचण येणार नाही. तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट DBTद्वारे हा हप्ता येत असतो. तुमचा आधार जर बँकेला लिंक असेल तरच तुम्हाला हा येणारा हप्ता हा मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जी आवश्यक कामे आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करावयाची आहे, जेणेकरून तुम्हाला 19वा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. ही होती आजची PM किसान महासन्मान निधी योजनेच्या बदलांबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.